नमस्कार, कशा आहात सगळे. त्याला स्वयंपाक चाललेला आहे. दोन गॅसवर 2 कढया ठेवल्यात. 2 भाजी करणार आहे. म्हणजे मी दररोज 2 भाज्याच असतात, एक सुक्की आणि एक पातळ. आज करणार आहे मस्तपैकी मोड आलेल्या मटकीच्या डाळीची रस्सा भाजी का आमटी करणार आहे म्हणजे. आणि इकडे फ्लावरची सुक्की भाजी. फ्लावरसाठी मी घेतले 2 चिरून घेतलेला फ्लावर. इथं त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हरभरा डाळ आणि हिरव्या मिरचीच करणार आहे. हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो हे टाकणार आहे. हे दोन्ही भाजीसाठी मी चिरलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपलं कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर असं आहे. एक लाल तिखटात करणार आहे आणि एक हिरव्या मिरचीत करणार आहे. त्यासाठी असं एकदम चिरून घेतलं आहे, सगळं तयारी करून ठेवले. चला आता इकडे घेते तेल. अशी घेतले, तेल टाकते. ह्याच्यामध्ये करणार आहे मी फ्लावर आणि इकडे करणार आहे आमटी. बघा, जिरे टाकते. अजून तेल झालंय गरम, झालेच गरम, कारण का मी गॅस सुरू केलेले होते. चला, गोंधळायचे नाही तर एक ह्याच्यात टाकायचे, एक ह्याच्यात टाकायचे, की इकडे ठेवते जे करायचं आहे ते, आणि ह्याचं इथंच ठेवते. चला आता कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता मी खूप घेतला. काय होतं, ताजा एकदम होऊ शकतो. ताजा निवडून कसं की ठेवलं माहिती आहे काय. ह्याच्यात पण टाकून घेतो. इकडे मसाले आहेतच आपले. आता मिरची बघू शकता एवढी आहे. काय झालं, मिरची तिखटच नाही. निंबा कांदा टाकते इकडे. हा हा, कांदा आणि मिरची टाकली. इकडं पण कांदा टाकते. इकडे कांदा टाकायचे विसरलेच होते. चला आता घेते. मस्त अशी घाई असते स्वयंपाकाची. एवढी पण काय नसते, स्वतःच करते. दोन्ही भाज्या एकत्र करायला लागले ना. मला म्हटलं आज दोन्ही भाज्याचा व्हिडिओच करा. माझे दररोज असतात बरं का 2 भाज्या, एक सुकी एक पातळ. इथं मी मिरची खूप काहीच तिखट नाही म्हणून एवढी टाकली बरं का. तरी पण तिखट होते का नाही काय, कसलाच तिखटपणा नाही. दिसते एकदम हिरवी हिरवी. चला, हे येते तोपर्यंत इकडे काय दाखवते बघू शकता. कशी आली ही मिरची, एकदम लाल केला झाली कुंडीतच लाल मिरची. आणि हे जांभूळ खिडकीतून ठसकाला इकडं.
ह्याच्यात टोमॅटो टाकते. निमा टोमॅटो इकडे एक चिरला मोठा दोन्ही भाजीसाठी. इकडं मिरची जर झाली का ह्याच्यात ह्याला शिजेल ना. असा धरून निघतोय. आता आपण मसाले टाकू. इकडं मसाले पण आहे आपल्या. गरम मसाला, धना जिरा पावडर आणि हळद टाकायची फक्त. आपण पिवळी भाजी करणार आहोत. आणि आपण फ्लावर टाकून एका भाजीचं तर झालं सगळं. आपण हरभऱ्याची डाळ इकडं काय म्हणतं आपल्याला इकडं पण मसाले टाकायचे. पण जरा मीठ टाकून घेऊया. आणि या मिठाच्या पाण्यातच शिजली जाते भाजी ही. पाणी अजिबात टाकायचं नाही या भाजी. वा मस्त. अशा पद्धतीने फ्लावरची भाजी तयार होते. आता इकडे आपण मसाले टाकू. हळद चवीनुसार, आवडीनुसार, तिखट, गरम मसाला, धना जिरा पावडर. हे बघा टाकलं. छान. ह्याच्यातच थोडं कोथिंबीर. इकडं पण कोथिंबीर टाकली. छान. आता हे टाकून घेऊया. वा, मी शिजतानाच मीठ टाकलेलं, काही टाकायची गरज नाही. हळद, कोथिंबीर टाकल्यावर चला. अशा मस्त 2 भाज्या तयार झालेल्या आहेत. इकडे फ्लावरची भाजी आणि इकडे मटकीची आमटी. वा मस्त. असं कोण कोण करतंय गाईत गाईत पण छान. चलो इसी बात पे धन्यवाद.